कोणतीही कलाकृती तयार करताना आपण बहुतेकदा रंग आणि कागद वापरतो, पण तुम्ही शाळेत असताना इतर गोष्टींचाही एकत्र वापर केलेला असेल. उदाहरणार्थ क्रेयॉन्स आणि ओले रंग ह्यांचा एकत्र वापर करणे किंवा डाळी आणि वाळलेली पानं वापरून कोलाज तयार करणे. एखादी कलाकृती तयार करण्यासाठी जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या साहित्याचा किंवा कला प्रकाराचा एकत्र वापर करता तेव्हा त्याला मिक्स्ड मीडिया म्हणतात. ही रितिका मर्चंट यांनी तयार केलेली कलाकृती बघू. डोंगराने आणि झाडीने वेढलेल्या एका शेतात पक्ष्यांसारखे डोके असणारी माणसं इथे दिसत आहेत. लक्षपूर्वक पाहिलं तर दिसेल ही झाडं आणि झुडपं मासिकाच्या कागदांपासून तयार केली आहेत. कागद नीट कापून पेंटिंगवर चिकटवले आहेत. उर्वरित घटक रंग आणि शाई वापरून तयार केले आहेत. अशा प्रकारे एकाच कागदावर कलाकृती तयार करण्यासाठी विविध साहित्याचा वापर केला आहे. अंजू आचार्य त्यांच्या कलाकृती नैसर्गिक पद्धतीने दाखवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. या कलाकृतींमध्ये त्यांनी वॉटर कलर सोबतच शाई, राईस पेपरचे तुकडे आणि कापड यांचा वापर केला आहे. वेगवेगळ्या साधनांचा एकत्रितपणे वापर केल्यामुळे कलाकाराला आपले विचार मांडण्याचा, व्यक्त करण्याचा एक नवीन मार्ग खुला होतो. म्हणूनच मिक्स्ड मीडिया कला ही त्यातील कल्पकतेमुळे लोकप्रिय ठरते. असेच आणखी एक जुने आणि वेगळे उदाहरण म्हणजे पेंटेड फोटोग्राफी. या प्रकारात कलाकार फोटोवर पेंट आणि शाई यांचा वापर करतात. यामुळे फोटो अधिक उठावदार दिसू शकतो आणि त्यात सुटलेले बारकावे ठळकपणे दाखवू शकतो. चला आणखी काही उदाहरणं पाहू. विविध प्रकारचे साहित्य वापरून एखादी कलाकृती तयार करणे हे किती रोमांचक आहे ना. आता माझे स्वप्नांचे जग या विषयावर तुमची स्वतःची मिक्स्ड मीडिया कलाकृती तयार करायची वेळ आहे. एक कागदाच्या तुकड्यापासून सुरुवात करा. तुम्हाला जे मिळेल ते साहित्य गोळा करा. वेगवेगळ्या प्रकाराचे कागद, क्रेयॉन्स, स्केच पेन, जुनी मासिकं, डिंक, तुम्ही कापड किंवा झाडाची पानं अशा वस्तूही घेऊ शकता. तुमच्या कल्पकतेला भरारी द्या आणि तुमचं स्वप्नांचं जग कलाकृतीत उतरवण्यासाठी या साहित्याचा वापर करा. तुमची कलाकृती प्रथम क्रिएटिव्हिटी क्लब सबमिशन पोर्टलवर अपलोड करा. ऑल द बेस्ट.